भव्य अशी रावणाची प्रतिमा, मोठ्या संख्येने गर्दी। नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील घेऊन येते म्हणजे मित्रांनो आमच्या अलिबाग तालुक्यामधील चिंचोटी गावामधील रावण दहन कार्यक्रम असतो। तर आज विजयादशमी आणि आमच्या चिंचोटी गावामध्ये भव्य अशी रावणाची प्रतिमा उभारलेली आहे। माझ्या पाठी मागे पाहू शकता। तर त्याचाच व्हिडिओ आपल्याला घेऊन आला आहे आणि त्याच्यामध्येच आपण पाहणार रावण दहन आणि गरबा, फॅन्सी नृत्य असं सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण व्हिडिओ पूर्ण प्रथम आपण आता सुरुवात ही सत्यनारायणच्या महापूजेपासून आता करत आहोत। तर आता आरती चालू आहे आणि पाहू शकता सत्यनारायणची महापूजा आणि श्रीरामांची मूर्ती इथे आता आरती चालू आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत ते म्हणजे इथून आरती वगैरे झाली की नंतर इथे रावण दहन होणार आहे, त्यानंतर फॅन्सी गरबा डॅन्स नृत्य होणार आहे, त्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे। हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर मग मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहूया। तर आता इथे खिरीची तयारी चालू आहे। नंतर सत्यनारायणच्या महापूजेची इथे खीर आता बनवत आहेत। तर श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाच्या महिला सर्व आहेत या। तर अजून बाकी काही आलेलं नाही कारण आत्ताच ही सुरुवात झालेली आहे। आरती झाली आणि मी दर्शन घेतले श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आणि बाजूलाच श्रीरामांची मूर्ती तिचं दर्शन घेतले। श्री सत्यनारायणच्या महापूजेचे दर्शन घेऊन श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन तीर्थप्रसाद घेतला। त्यानंतर आम्ही एकमेकांना जे आपट्याचं याने दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपण एकमेकांना देतो आणि त्यानंतर भेटलो। तर तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते तेच म्हणजे रावणाच्या प्रतिमेचे। तर भव्य अशी रावणाची प्रतिमा आपण पाहू शकता। तर मित्रांनो अलिबाग तालुक्यामधील चिंचोटी गावामधील हे आमच्या गावातील दृश्य आहे, पाहू शकता। तर भव्य अशी रावणाची प्रतिमा आणि आज ही प्रतिमा रात्री 10:30 वाजता दहन होणार आहे। तर मित्रांनो खूप असं सांगायचं झालं तर एवढ्या भागामध्ये म्हणजे आपल्या चिंचोडी मध्ये अशा तऱ्हेची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ही प्रतिमा बनवायला
श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाची सर्व सदस्य अहोरात्र त्रास करून रात्रंदिवस ही भव्य अशी प्रतिमा बनवत असतात। ज्या क्षणाची मित्रांनो वाट पाहत होतो तोच आता क्षण थोड्याच अंतरावर येऊन थांबलेला आहे आणि 15-1 मिनिटांनी आता आपली रावण दहन कार्यक्रम सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता खूप अशी गर्दी झालेली आहे। तर माझा हा मुलगा आहे मंथन पाटील, याने सुद्धा श्रीरामांची वेशभूषा धारण केलेली आहे। खूप अशी गर्दी झालेली आहे रावण दहन पाहायला। पंचक्रोशीमधील प्रत्येक गावोगावमधील आपल्या चिंचोटी गावामध्ये रावण दहन कार्यक्रम पाहायला आलेले आहेत। मोठ्या संख्येने अशी ही उपस्थिती आहे आणि सर्वांचं आमच्या चिंचोटी गावामधील श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाकडून त्यांचे मनापासून आभार मानण्यात येतो। मोठ्या आवडीने आमच्या चिंचोटी गावामध्ये रावण दहन कार्यक्रम पाहायला। खरंच म्हणजे आज नाही म्हटलं तरी पाऊससुद्धा निघाला होता, वातावरण पावसाचं होतं आणि काहीच तासापूर्वी पाऊस पडून गेला। तर असं वाटलं होतं की रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी अडथळा पावसाचा होऊ शकतो, पण सुदैवाने देवाच्या कृपेने आणि श्रीरामांच्या कृपेने आज पाऊस आता थांबलेला आहे पाहू शकता। त्यामुळेच आपल्याला एवढी ही गर्दी पाहायला मिळत आहे। तर आताच आपण समोर पाहू शकता फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे। तर त्याला सुरुवात झालेली आहे। तर वेगवेगळे वरती आकाशामध्ये सोडले जाणारे फटाक्यांचं आतिषबाजी आपण या पाहू शकतो। रावण दहन आता होणार आहे आणि श्रीरामांची वेशभूषा करून आता रावणाचं दहन करायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता। आणि रावणाची दहन झालेलं आहे चालू। तर आता फटाके आहेत त्याच्यामध्ये आणि त्या फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा आता जोरजोरात होणार आहे, ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। विजय हुए श्री राम आज रावण का दहन मनाएंगे, छोड़ बुराई आज विजयदशमी मनाएंगे। विजय हुए श्री राम आज रावण का दहन मनाएंगे, छोड़ बुराई आज विजयदशमी मनाएंगे। अधर्म अति जब करता है तब धर्म सुरक्षित करता है, असत्य बड़े जब लगातार तब। जब भी कोई अपूर्व शक्ति प्राप्त कर लेता है तो तुम्हारी माया ही उसे शक्ति के मद में पागल बना देती है। शक्ति का मद तो तुम्हारे देवता भी सहन नहीं कर सकते, उन्हें भी अहंकार आ जाता है। यही अवस्था मेरी, शक्तियां पाई उनसे अहंकार हुआ और उस अहंकार और शक्ति का मद सहन नहीं कर सका। उन शक्तियों के मद में दूसरों पर अत्याचार भी किया। धर्म को छोड़कर अधर्म के मार्ग पर चला उसका दंड भी भोगना पड़ेगा। तो रावण दंड भी उसी गर्व के साथ भोगेगा जिस दर्द से उसने उस शक्तियों का भोग किया। मित्रांनो आपल्या बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलकडून सुद्धा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण अजून गरबा नृत्यसुद्धा बाकी आहे। तर आता आरती होणार आहे, त्यानंतर गरबा नृत्य चालू होणार आहे। तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर केले नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक नक्की करा।
तुमचे प्रसाद नदी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा हे तुझा संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे इतने नाती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे तट करी उभ्या गोपीचा नारी नारद तुमर हो समगायन करी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती वारू संत. तर आता गरब्याला सुरुवात झालेली आहे.
गरबा फॅन्सी ड्रेस आता संपलेला आहे. तर मित्रांनो आता होणार आहे ते म्हणजे आभार व्यक्त करणारा कार्यक्रम आणि बक्षीस वितरण. तर मित्रांनो थोडक्यात आता आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर चला तर मग मित्रांनो आपण आभार व्यक्त करतात त्याचा व्हिडिओ पाहूया. तर हे आभार आहे ते म्हणजे रावण प्रतिमा बनवायला आणि काही कार्यक्रमामध्ये लागणारे वस्तू बक्षीस वेशभूषांसाठी बक्षिसे ठेवलेले आहेत त्यांचा असं सर्वांचा मित्रांनो हा आभार मानताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे मित्रांनो आभार आहे ते म्हणजे रावणाचं जे चेहरा आणि शिर जे बनवतं ते माझे पहिले वडील बनवायचे. त्यानंतर आज नाही केलं तरी 15-16 वर्ष आता मी बनवतो आणि त्याचंच म्हणजे श्रेय हे माझ्या वडिलांनाच जातो. कारण की कलारूपी आज जे देण मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व साध्य होत आहेत. तसेच म्हणजे एक अशीच फॉरेनर्स टाईपमध्ये वेशभूषा केलेली आहे आणि त्याच्यातूनच एक मित्रांनो व्हिडिओ करून आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे त्याच्यात. आणि रावणाचं जे शरीर आहे एवढी भव्य अशी प्रतिमा ती आनंद नेरकर मामा बनवताना त्यांचेसुद्धा आभार करताना. वरुणराजाची कृपा झाली आणि मला वाटतं संध्याकाळी पाऊस आला त्याच्यानंतर आला नाही आणि तरी सुद्धा आम्हाला भीती होती की आजच्या कार्यक्रमाला लोक येतील की नाही, परंतु बहुसंख्येने लोक आले आणि आमदार सुद्धा आले, बरेच ज्येष्ठ आले आणि हा कार्यक्रम सुद्धा झाला. तर मित्रांनो हा होता रावण दहन कार्यक्रम आणि गरबा फॅन्सी ड्रेस व्हिडिओ. तर मित्रांनो आता पूर्ण सर्व कार्यक्रम संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. तर भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.